नमस्कार. आपण पाहत आहात झुंजार न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने 9 जुलै 2025 रोजी राज्यातील शासकीय परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात राज्यातील लाखो परिचारिका सहभागी होणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयासह बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील परिचारिकाही या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन अंबेजोगाई शाखेच्या सरचिटणीस श्रीमती रागिनी पवार, कोषाध्यक्ष श्री पंकज वाघमारे यांच्यासह राम फड, वर्षा ठाकूर, सुनील पवार, अशोक मोराळे, नीता घोडके, प्रवीण जरांगे आदी परिचारक आणि परिचारिका प्रयत्नशील असल्याची माहिती अंबेजोगाई शाखेच्या अध्यक्षा श्रीमती चित्ररेखा बांगर यांनी झुंजार न्यूजशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी चित्ररेखा बांगर, महाराष्ट्र राज्य परिचारिका सेवा संघ अंबेजोगाई संलग्न महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस पुणे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने येत्या 9 जुलै रोजी राज्यातील शासकीय परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलनात लाखोच्या संख्येने परिचारिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्याध्यक्षा माननीय इंदुमती थोरात मॅडम यांनी आवाहन केले आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग विविध प्रलंबित मागण्याबाबत शासनाला निवेदन दिलेले आहे. राज्य शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही अजूनपर्यंत मागण्या प्रलंबितच आहेत. त्यामुळे राज्य शासनाने त्या मागण्या तात्काळ 9 जुलैपर्यंत सोडवाव्यात. तसेच प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यास एक दिवसीय आंदोलनाचे रूपांतर हे बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये केले जाईल असा इशारा राज्याध्यक्ष माननीय इंदुमती थोरात मॅडम यांनी दिलेला आहे. तसे निवेदन राज्य शासनाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन यांनी दिलेले आहे. प्रमुख मागण्या आहेत: खुल्लर समिती, वेतन आयोग, वेतन त्रुटी निवारण समिती. 7व्या वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी विषयी निराकरण करण्यासाठी माननीय खुल्लर समिती गठन करण्यात आली होती. सदर समितीने परिचर्या संवर्गातील अनेक पदांसाठी वेतनवाढ शिफारस केलेली आहे. यामध्ये विशेषतः अधिपरिचारिका आणि परिसेविका ही महत्त्वाची 2 पदे असून ही पदे 24 तास रुग्णसेवेशी निगडित असतात. त्याचप्रमाणे पाठ्यनिर्देशक हे देखील पद परिचर्या संवर्गातील विद्यार्थी परिचारिका घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पद असून यावर पदावर अन्याय झालेला आहे. यामुळे परिचर्या संवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत. तसेच प्रलंबित सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर करून परिचारिकांना प्रलंबित पदोन्नती मिळावी. परिचारिकेंचे कंत्राटीकरण थांबवावे. ग्रामीण रुग्णालय येथे परिसेविका पद पुनर्जीवित करावे. तसेच आर्थिक मागण्यांमध्ये नर्सिंग भत्ता केंद्राप्रमाणे मिळावा, विशेष उपचार भत्ता, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता, नाईट सुपर भत्ता. त्याचबरोबर INC, IPHS आणि MCIच्या मानांकानुसार सुधारित आकृतीबंध तयार करून पदनिर्मिती करावी आणि त्यानुसार पदे भरावी. बंधपत्रित परिचारिकांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून सेवेत रुजू करावे. प्रशासकीय बदलीमधून परिचारिकांना वगळण्यात यावे. राज्यात परिचारिकांची वाढती संख्या पाहता स्वतंत्र परिचर्या संचालनालय निर्माण करण्यात यावे. तसेच केंद्राप्रमाणे पदनामामध्ये बदल करावा. या सर्व सदर जिव्हाळ्याच्या मागण्या ह्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे परिचारिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. या मागण्यांसाठी विशेष आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यातील शासकीय परिचारिका मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी ही विनंती.